अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये नोंद। तर ब्लॅक बॉक्सवर चारही बाजूंनी अधिकाऱ्यांच्या सह्या, सूत्रांची माहिती। तर एएआयबीचे अधिकारी के रामचंद्र यांनी पाहणी करून नोंद केल्याची सूत्रांची माहिती। वादानंतर रोहित पवारांनी दिल्लीमध्ये या ठिकाणी दिलेली जी तक्रार आहे ती स्वीकारली। तर रोहित पवारांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करू, मुंबई पोलिसांची माहिती। रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद, व्हीएसआर विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नकार दिल्यानं वाद झाला। रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार। अजितदादांच्या अपघातासंदर्भात मला फोन आला होता। 50 फूट खोल अजितदादांचं विमान कोसळलेलं मला दिसलं। विमान पूर्णपणे जळून खाक झालं होतं। विमानाची केवळ मागची बाजू दिसत होती। युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीसाठी जनहित याचिका एसआयटी मार्फत मुंबई हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची याचिकेत मागणी। तर आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकरांच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता। शरद पवार राज्यसभेवर जावेत अशी सर्वांची इच्छा। राऊत अनिल देसाईंना पवारांच्या उमेदवारी संदर्भात विनंती केली आहे। तर जयंत पाटील उद्धव ठाकरेंशीही चर्चा करणार आहेत, सुप्रिया सुळेंची माहिती। काँग्रेसची आज विधानभवनात महत्त्वपूर्ण बैठक। राज्यसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार। बैठकीतला निर्णय दिल्ली हायकमांडला कळवला जाणार, सूत्रांची माहिती। तर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसह काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार। सावकाराच्या कर्जामुळे राज्यातील 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या। चंद्रपूर, सोलापूर आणि अहिल्यानगरमधील ही घटना। तर गृह विभागाकडून विधानसभेत मात्र धक्कादायक माहिती। सावकारांवर कारवाई कधी करणार, वडेट्टीवारांचा सवाल। मंत्री पंकज भोयर यांनी 19 शेतकऱ्यांचा हा दावा फेटाळला। तर एका शेतकऱ्यानं किडनी विकली, तर महाराष्ट्रातील 2 शेतकऱ्यांनी किडनी दान केल्याची भोयर यांची सभागृहात माहिती। मनोज जरांगे पुन्हा उपोषणाच्या तयारीत। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास जूनमध्ये उपोषण करणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। सभागृहामध्ये दावोस दौऱ्यावर अनिल परब आणि उदय सामंत यांच्यामध्ये जुंपली। तर दावोस दौऱ्याला घेऊन जाणाऱ्यांना क्रेडिट मिळत नाही, अनिल परबांची प्रतिक्रिया। तर आम्ही यांना दावोसला नेत नाही म्हणून जळफळाट होतोय, सामंतांचा टोला। दावोसमधील करारामुळे किती गुंतवणूक आली, सरकारनं गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीची श्वेतपत्रिका काढावी, जयंत पाटलांची सरकारकडे मागणी। बीडमधील नेत्यांसह धनंजय देशमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी फडणवीसांची भेट घेतली। तर मृत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांना सुरक्षा देण्याची सुद्धा मागणी। लहान मुलांच्या माध्यमातून ड्रग्ज विकले जात आहेत। ड्रग्ज येतात तरी कुठून ते शोधायला हवं। तर हे थांबवण्यासाठी सरकार म्हणून आपण काही करणार आहोत की नाही, निलेश राणेंचा विधानसभेत सवाल। लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे देण्याची प्रक्रिया सुरू। दिवसाला 50 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी येत आहेत। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। तर ई-केवायसी करताना चुकीचं ऑप्शन निवडल्यास त्यांच्यासाठी 31 मार्च पर्यंतची मुदत। गोसेखुर्द प्रकल्पातील पुनर्वसन न झालेल्या गावांसाठी 1000 कोटींची गरज। तर आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेमध्ये यावरून लक्ष वेधलं। तर जलसंपदा मंत्र्यांचे उपाययोजना करण्याचेही आश्वासन। शक्तीपीठ महामार्गापेक्षा पुणे मुंबई एक्सप्रेस वेकडे लक्ष द्या। मी विरोधात बसतो म्हणून माझ्या मतदारसंघात शक्तीपीठ महामार्ग टाकला, जयंत पाटलांची राज्य सरकारवर टीका। परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांसह 29 जणांवर गुन्हे। तर गंगाखेड महामार्गावर संजय जाधवांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा पडणार। 500 स्क्वेअर फुटांसाठी आता असणाऱ्या घरांना पाणीपट्टी, मलनिस्सारण कर आकारला जाणार। याआधी 500 स्क्वेअर फुटाखालील घरांमध्ये सरसकट मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर माफ केला जात होता। मुंबईकरांची वाहतूक कोंडी सुटण्याची आता चिन्ह नाहीच। मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये तब्बल 101 पुलांची बांधणी किंवा दुरुस्ती सुरू। फक्त 24 पुलांचीच कामं पूर्ण, उर्वरित पुलांचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी। दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्यात मोठं पाऊल। तर आता दक्षिण मुंबईतील बेलासिस पूल आज वाहतुकीसाठी खुला होणार। आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महापौरांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन। तर बेलालिस पुलावर बस स्थानक असल्यामुळे या ठिकाणी नागरिक आक्रमक।
मुंबईच्या ट्रॅफिकवर कोट्यवधींच्या मल्टी मॉडेल टनेल कनेक्टिव्हिटीचा उतारा. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये बहुस्तरीय बोगद्यांचे जाळे विकसित केले जाणार. दादर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिका आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली आहे. या कारवाईमुळे रेल्वे स्टेशन परिसर आणि प्रमुख रस्ते मोकळे. हजारो फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई. कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा रखडल्यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महायुतीचा बिनविरोध महापौर उपमहापौर असताना सुद्धा महासभा घेण्यास विलंब का? ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीला सवाल. ढोल ताशांच्या गजरात आंदोलनाचा इशारा. भिवंडी पालिका भंडारगृहामध्ये अनेक वाहनं विना परवाना या ठिकाणी वापराविनाच धूळखात पडून आहेत. सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा मनसेचा आरोप. दरम्यान कचरा उचलणाऱ्या शेकडो हातगाड्या धूळघात पडून कंत्राटदारांचं हित साधण्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा मनसेचा आरोप. ईडीकडून उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील अॅडॉब या निवासस्थानावर तात्पुरती जप्तीची कारवाई. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या घराची किंमत सुमारे 3,716,00,000 इतकी आहे. अनिल अंबानी आणि त्यांच्या समूह कंपन्यांविरोधातील एकूण जप्तीची कारवाई 15,000 कोटींपेक्षाही अधिक. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्र दौऱ्यावर, तर त्यांच्या हस्ते नागपुरातील ब्रह्मकुमारीच्या राज्यव्यापी मोहिमेचा शुभारंभ. जामठा इथल्या विश्व शांती या सरोवर कार्यक्रमाचं आयोजन. मालेगावात पालिका नमाज पठण प्रकरणामध्ये भाजपसह हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक. हिंदुत्ववादी संघटनांकडून कार्यालयामध्ये हनुमान चालीसा पठण. नमाज पठण करण्यात आलेल्या कार्यालयाचं शुद्धीकरण. मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी. रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसंदर्भात नंदनवन निवासस्थानावर शिंदे तटकरेंमध्ये बैठक. रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा सुटणार का, याकडे आता लक्ष. भाजप नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना बँक घोटाळा प्रकरणी अटक. यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना अटक. 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. बारामती नगरपालिकेसमोर नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचं विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण. उपोषणाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांची भेट, तर कंत्राटी कामगारांच्या समस्याही जाणून घेतल्या. कुलाब्यातील सविना चंद्रशेखर मैदानाला अमित ठाकरे यांची भेट. सुशोभीकरणाच्या नावाखाली मैदानाची रचना बदलली जात असल्याचा स्थानिकांचा आरोप. या संदर्भात महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेण्याचं ठाकरेंचं आश्वासन. तर पुन्हा एकदा कबुतरखान्यांचा विषय पेटण्याची चिन्ह. आम्ही मोठं जनआंदोलन करणार. जैन मुनी यांचा इशारा. दादर कबुतरखान्याची ताडपत्री अजूनही काढण्यात आलेली नाहीये. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. जैन मुनी निलेश चंद्र यांची माहिती. जळगावच्या चाळीसगावमधील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त. मुदत संपल्यामुळे शासनाचा मोठा निर्णय. विद्यमान सरपंच 6 महिन्यांसाठी प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळणार. ग्रामपंचायत निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता. बीड जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये वकिलाला झालेल्या मारहाणीनंतर वकिलांचं काम बंद आंदोलन. मारहाण प्रकरणामध्ये 24 तास उलटून सुद्धा गुन्हे दाखल न झाल्यानं वकिलांकडून नाराजी. मलंगड इथल्या फ्युनिक्युलर या रोपवे एका बेजबाबदार व्यक्तीनं हाताळला असल्याचा रील व्हायरल. तर रोपवेच्या सुरक्षेवर यामुळे प्रश्नचिन्ह. मंगेश भोईर यांच्याकडून तक्रार सादर करून तातडीनं यावर कारवाई करण्याची मागणी. भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणीनं कोर्टात जबाब नोंदवला. दरम्यान हा जबाब नोंदवत असताना हा जबाब बदलल्याची माहिती. सुधारगृहातील मुक्कामानंतर मुलीच्या आईकडे परत जाण्याची इच्छा. जबाबात मुलीनं आपल्या आईकडे आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रायगडमधील पोलादपुरातनं अल्पवयीन मुलगी बेपत्ता. आईनं रागावल्याच्या कारणावरून मुलगी कोणालाही न सांगता निघून गेली. मुलीला पूस लावून पळवून नेल्याचाही संशय. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावानं खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक. सराफा व्यापाऱ्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी मागितली. बोरिवली पोलिसांकडून 4 आरोपींना अटक. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर या गावामध्ये महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी तणावाचं वातावरण. कबनूर चौकातल्या झेंडा काढण्यासाठी आक्षेप. प्रांत कार्यालयामध्ये बैठक घेऊन झेंडा कब्रस्तानमध्ये लावण्याचा निर्णय. बीडमधील जीएसटी अधिकारी सचिन जाधवर हत्या प्रकरणी पोलिसांच्या आश्वासनानंतर आता जाधवर कुटुंबांचं आंदोलन स्थगित. आरोपी प्रदीप फाटेला फरार घोषित करणार. आरोपीच्या संपत्ती जप्ती संदर्भात सुद्धा कारवाई सुरू. पोलिसांचं कुटुंबियांना आश्वासन.